आळंदीला जाऊया. रामदास लकडे यांचा प्रश्न आलाय राहुल शेवाळेंसाठी. रामदासजी, प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. मी रामदास लकडे बोलतोय आळंदीहून. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचा जो आतापर्यंतचा पक्ष आहे, तर आतापर्यंतचा पक्ष जास्तीत जास्त फुटलेला पक्ष म्हणजे शिवसेना आहे साहेब. कारण का पहिल्यांदा छगन भुजबळ, नारायण राणे, नंतर स्वतः राज ठाकरे, नंतर आतापर्यंत जे खासदार आनंद परांजपे असतील म्हणा, परत दुधगावकर पाटील असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील, असे असंख्य लोक फक्त शिवसेनेचेच फुटले आहेत. तर तुम्ही कधी आत्मपरीक्षण केलं की आपल्याकडून काय चुकतंय? बरं रामदासजी, आपण उत्तर पण ऐकूया. तुम्ही यादी वाचून दाखवली आहे इतिहासापासून आतापर्यंतची. शिवसेनेमध्ये आत्मपरीक्षण होतं का? एवढं फुटीची लागण शिवसेनेलाच का झाली? नाही, याची लागण प्रमुख कारण जे फुटून गेले त्यांना राजकीय स्वार्थ होता आणि स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ होता म्हणून फुटून गेले. आणि शिवसेनेची जी जडणघडण आहे ती खऱ्या अर्थाने शिवसेनेत महत्त्वाची भूमिका शिवसैनिकाची आहे. शिवसैनिक हा कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी शिवसेनेचं काम करत नाही. तो केवळ शिवसेना प्रमुखांच्या किंवा पक्ष प्रमुखांसोबत संवाद होत नाही, त्यामुळे देखील अनेक जण नाही. हे सर्वजण जे सोडून गेले ते सर्वजण खोटं बोलतात. ते सर्व जणांशी शिवसेना प्रमुख ज्यावेळी होते त्यावेळी शिवसेना प्रमुख स्वतः त्यांना भेटायचे. आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी भेटतात. शिवसेना प्रमुख उद्धवजी स्वतः सेना भवन मध्ये असतात, मातोश्रीत असतात. सर्वसामान्य शिवसैनिकाला कधी भेटायला मिळू शकतं. त्यांची ज्यावेळी शिवसेना भवनची वेळ असते त्यावेळी त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ ज्यावेळी साधला जात नाही आणि होत नाही त्यावेळी त्यांना शिवसेनेतल्या या सर्व चुका दिसून येतात. आणि ठीक आहे, असं तुम्ही म्हणताय. आपण औरंगाबादला जाऊया. चंद्रकांत खैरे तिथे रिंगणात आहेत शिवसेनेकडून, पण तिथून फोन आलाय चंद्रकांत सस्ते यांचा. ऐकूया चंद्रकांत काय प्रश्न विचारतात. प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार. नमस्कार. हा, जय महाराष्ट्र. मी बोलतोय तुमच्याशी. मला सातारा मधल्या मानखटाबद्दल प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी साधारण 2 धरणाचं पाणी आमच्याकडे नेण्यासाठी कॅनॉलचे साधारण 30% काम पूर्ण झालंय. पण युतीचं सरकार गेल्यानंतर त्याच्यावरती काही वाच्यता झाली नाही. आघाडीच्या सरकारने काही त्याच्यावरती काम केलेलं नाही. तर आम्हाला त्याच्याबद्दल हे की आता जर युतीचं सरकार आलं तर तुम्ही ते काम पूर्णत्वास न्याल का? कारण आता जर पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर असा एकही धडाडीचा नेता नाहीये शिवसेनेसाठी. बरोबर आहे चंद्रकांतजी. आपण उत्तर देखील ऐकूया. खरं तर मोदी पंतप्रधान बनतील असं सांगितलं जातंय. त्यानंतर राज्याच्या निवडणुका आहेत. पण पंतप्रधान कोण बनणार यापेक्षा सर्वसामान्य माणसाला पडलंय की माझ्या घरात तुम्ही पाणी आणणार की नाही. बरोबर. निश्चित स्वरूपात या सर्व त्यांनी उल्लेख केला त्या गोष्टीला प्राधान्य दिलं जाणारच आहे. कारण युती शासनाच्या वेळी जी प्रलंबित कामं राहिलेली आहेत आणि जे आघाडी सरकारने केले नाहीत ती विशेष करून त्यालाच आम्ही प्राधान्य देणार आहे. जसा त्यांनी धरणाचा उल्लेख केला तसा नदी जोड प्रकल्प आहे तोही एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प संपूर्ण देशातला होता. त्यालाही आता याचं सरकार आपलं आल्यानंतर प्राधान्य दिलं जाईल असं तुम्ही म्हणताय. राहुलजी, तुम्ही मुंबईमध्ये एवढी वर्ष काम करताय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून. ज्यावेळी तुम्ही लोकसभेच्या रिंगणात आहात त्यावेळी शिवसेनेतर्फे मुंबईसाठी काय व्हिजन ठेवली जाणार आहे? शिवसेनेतर्फे मुंबईसाठी व्हिजन हे असणार. सर्वात पहिलं मुंबई शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन हा 2014ला बनतोय आणि तो प्लॅन खऱ्या अर्थाने मुंबई शहराला एक नवीन ओळख देणारा प्लॅन असणार आहे. कारण मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्याकरिता मुंबई शहराच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, रस्ते असतील, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, पाण्याची जी सोय असेल, 24 तास पाण्याची योजना असतील, या सर्व योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्लॅन बनवण्यात येणार आहे. 2014च्या प्लॅनमध्ये विशेष करून आंतरराष्ट्रीय नॉर्म्स प्रमाणे मुंबई शहराची सगळी जडणघडण असणार आहे आणि तो इम्प्लिमेंट व्हावा आणि तो यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून विशेष योजना राबवावी लागतील. कारण गेल्या वेळेचा जो डेव्हलपमेंट प्लॅन बनवला होता त्याची अंमलबजावणी कमी प्रमाणात झाली. त्याचं महत्त्वाचं कारण 10-12% झालं. त्याचं महत्त्वाचं कारण मुंबई शहरातल्या संपूर्ण एकंदरीत जागा बघितली तर साधारण 40% जागा 40 ते 45% जागा ही मुंबई महानगरपालिकेकडे आहे. 55% जागा ही विविध केंद्र सरकार राज्य सरकारच्या प्राधिकरणांकडे आहे आणि मुंबई शहरात वेगवेगळ्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे. आज मुंबई महानगरपालिका प्लॅनिंग अथॉरिटी आहे, पण मुंबई शहरात MMRD स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे, म्हाडा प्लॅनिंग अथॉरिटी आहे, SRA प्लॅनिंग अथॉरिटी आहे, विविध जी प्राधिकरण आहे, धारावी रिडेव्हलपमेंट प्राधिकरण आहे, याशी विविध 34 प्राधिकरण आहेत जी मुंबई शहरात कार्यान्वित आहे.
या प्राधिकरणांमुळे मुंबई शहराचा विकास होत नाहीये. जर मुंबई शहराचा विकास समतोल आणि एकाच एजन्सी करून करायचा असेल तर त्यासाठी एक एकत्रितरित्या बसून एक कॉमन प्लॅन बनवायला पाहिजे. आणि तो तुम्ही सांगताय की तुम्ही देणार असं. आपल्याला शेवटचे 1-2 फोन घ्यायचे आहेत चर्चेच्या शेवटी. हातकणंगलेहून प्रवीण पाटील प्रश्न विचारतायत. प्रवीण, अगदी थोडक्यात प्रश्न विचारा. हॅलो, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेब. मला एवढं विचारायचं आहे की तुम्ही आता शिवाजी महाराजांचं घोषणा बिघत देत आहे, सगळं बरोबर आहे, पण संभाजी महाराज तुम्ही विषय का काढत नाही? मला एवढं विचारायचं. तुम्ही महाराष्ट्र समाजासाठी भरपूर केले. बरोबर प्रवीणजी, आपण उत्तर ऐकूया. तुमचा प्रश्न कळलेला आहे. संभाजी महाराजांना विसरला. शिवाजी महाराजांचा जसा सन्मान करतो तसा आम्ही संभाजी महाराजांचाही सन्मान करतो आणि संभाजी महाराजांचा भव्य पुतळा निर्माण करण्यासंदर्भात आणि बसवण्यासंदर्भातल्या सूचना शिवसेना प्रमुख उद्धवजींनी यापूर्वीच आम्हाला दिल्या आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईच्या प्रवेशद्वारावर संभाजी महाराजांचा एक भव्य पुतळा बसवण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि तशी आर्थिक तरतूदही केलेली आहे. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न, अगदी कमी वेळ आहे. सावंतवाडीहून प्रवीण भोसले प्रश्न विचारतायत. प्रवीण, प्रश्न विचारा. शेवाळे साहेब, जय महाराष्ट्र. हा, जय महाराष्ट्र साहेब. आम्ही आपल्याकडे एक आदर्श नेता म्हणून आपल्याला पाहतो. साहेब, आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण कोकणामध्ये आपल्या शिवसैनिकांचं एवढं चांगलं प्रस्थ आहे, एवढं सगळं आहे, तर एक मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय व्यापारपेठ म्हणून समजली जाते. तर आंबा आपल्याकडे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात जर उपलब्ध असला तर आपण जर आपल्या महानगरपालिकेतर्फे डायरेक्ट जर त्यांना मार्केट उपलब्ध करून दिलं, म्हणजे एक 15 दिवसाचा जर त्यांच्यासाठी महोत्सव जर ठेवला डायरेक्ट आंबा उत्पादकांसाठी, तर हे खूप चांगलं आपल्या प्रवीणजी, आपण उत्तरही ऐकूया. आपण चांगली सूचना केली, पण ह्या सूचनेची अंमलबजावणी ह्या वर्षीपासूनच आपण करतोय. मुंबई महानगरपालिकेतर्फे जो मुंबई महानगरपालिकेचे मार्केट आणि जे गाळे वितरित करण्यात येतात त्यातील काही गाळ्यांचं आरक्षण कोकणातील उत्पादकांसाठी आपण ठेवणार आहोत आणि आंबा उत्पादनासाठी आणि बाकीच्या ज्या कोकणातल्या ज्या वस्तू मेवा त्यासाठी आपण आरक्षण केलेलं आहे. महानगरपालिकेने तसा निर्णय घेतलेला आहे, महानगरपालिकेचा तसा ठरावही झालेला आहे. कुठे संपर्क साधायचा सर्वसामान्य त्याचा मार्केटचे आमचे जे असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर आहे त्यांच्याशी जर संपर्क साधला तर जे आरक्षित गाळे आहेत विशेष करून कोकणाच्या उत्पादकांसाठी ठेवलेले तर ते त्यांना उपलब्ध होतील. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच राहुल शेवाळे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलात त्याबद्दल. विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये उद्या देखील नव्या नेत्यासह आणि नव्या प्रश्नोत्तरांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.